नमस्कार, मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे। तर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असाल, तुम्हाला कळलं असेलच की रेसिपी आज भाताची आहे। तर आज आपण व्हेज पुलाव बनवणार आहोत। अजिबात कोणत्याही मसाल्याचा वापर न करता खूप जास्त मसालेदार असं नसून सुद्धा हा भात तुम्हाला टेस्टला एक नंबर लागणार आहे। चला तर मग तोच भात आपण कसा बनवायचा आहे ते बघायचं आहे। तर तुम्ही यासाठी तांदूळ कोणताही वापरू शकता। अगदी तुम्ही रेग्युलरला जो घरी रोज भात खाता तो तांदूळ सुद्धा वापरून हा मस्त असा सांगितलेल्या ट्रिक्स सोबत हा भात बनवा, नक्कीच खूप छान होईल। हा भात एकदम सुटसुटीत आणि एकदम मोकळा असा होण्यासाठी काही ट्रिक्स याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत, त्या पण तुम्ही नक्की फॉलो करा। चला तर मग सुरू करूया। सगळ्यात पहिल्यांदा मी गॅसवरती एक कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल ओतलेलं आहे। तेल छान गरम करायचं। त्यानंतर मी एक बारीक कट केलेला कांदा टाकलेला आहे, मस्त तेलात परतलेला आहे। त्यानंतर एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक, तो सुद्धा असं बारीक करून घेतलेला आहे, तो पण तेलात मस्त असं परतलेला आहे, तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये। तर कांदा आणि टोमॅटो तेलामध्ये मस्त असं परतायचं, जेणेकरून त्याची टेस्ट आपल्या व्हेज पुलावला येणार आहे। त्यानंतर मी 2 मिरच्या घेतलेल्या आहेत हिरवी, ती याच्यामध्ये ऍड केलेली आहे, त्याचे 2 तुकडे केलेले आहेत, अशा पद्धतीने तुम्ही बघू शकताय। त्यानंतर मी याच्यात जिरं टाकलेलं आहे। त्यानंतर मी याच्यात धने पावडर वापरलेली आहे आणि जिरा पावडर। तर फक्त इतकंच सामान वापरलेलं आहे आपण या व्हेज पुलावमध्ये। त्यानंतर मी याच्यामध्ये काही काजू वापरलेले आहेत। तर तुमच्याकडे ज्या अवेलेबल भाज्या असतील त्या तुम्ही याच्यामध्ये ऍड करू शकता। तर मी याच्यात एक्स्ट्रा शेंगदाणे वापरलेले आहेत। तुम्ही शेंगदाणे वापरून सुद्धा हा एकदा भात करून बघा, खूप छान लागतील यातले शेंगदाणे सुद्धा। त्यानंतर मी याच्यामध्ये फ्लॉवर टाकलेला आहे आणि त्यानंतर बटाटा। तर क्वांटिटी तुम्ही कमी जास्त करू शकता या भाज्यांची। त्यानंतर हे मस्त असं मिक्स करून घ्यायचं। 1-2 मिनिटं याला असंच आपण त्या तेलामध्ये परतणार आहोत। तर हे छान आता परतून झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। त्यानंतर मी याच्यात 2 वाटी तांदूळ टाकत आहे। तर तांदूळ तुम्ही कोणताही वापरू शकता। तर तांदूळ टाकलेला आहे आणि त्यानंतर मग हे परत आपण मिक्स करून घ्यायचं आहे। तर हे मिक्स करायचं, जेणेकरून सर्व भाज्या आणि हे तांदूळ आपलं मस्त असं एकजीव होऊन जाईल। तर हे छान आता मिक्स झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय। त्यानंतर मग आपण याच्यामध्ये ऍड करायचं आहे पाणी। तर हा भात आपण कढईमध्ये बनवत आहोत, तर पाणी ओतताना एकदम ओततानाच आपल्याला थोडंसं जास्त ओतायचं आहे, कारण परत आपण याच्यामध्ये अजिबात पाणी ऍड करायचं नाही, भाताची पूर्ण टेस्ट जाते। तर त्यासाठी तुम्ही स्टार्टिंगलाच पाणी याच्यामध्ये थोडंसं जास्त घाला, म्हणजे भात एकदम व्यवस्थित होईल। त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि त्यानंतर मी अर्धा लिंबू याच्यामध्ये पिळलेला आहे। तर हे छान आता मिक्स करूया आणि त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून आपल्याला एक 10 ते 12 मिनिटं बारीक गॅसवरती ठेवून द्यायचं आहे। आपला मस्त असा व्हेज पुलाव शिजून तयार होईल एक 10 ते 12 मिनिटात। चला तर मग ठेवून देऊया बारीक गॅसवरती आणि त्यानंतर तुम्ही बघू शकताय मला 12 मिनिटं तरी लागलेली आहेत। त्यानंतर आपलं बघू शकताय मस्त असा हा व्हेज पुलाव शिजून तयार झालेला आहे। त्याला तुम्ही कलर सुद्धा बघू शकताय किती छान आलेला आहे। तर आपण याच्यामध्ये आता बारीक कट केलेली कोथिंबीर टाकणार आहोत। तर हा कलर आपण फक्त धने पावडर याच्यामध्ये वापरलेली आहे आणि जिरे पावडर वापरलेली आहे।